नाहीये। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येतेय। आर्थिक वादातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही धक्कादायक घटना आहे। स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून चित्रपटासारखा बनाव रचण्यात आला। राजाराम लोंढे असं मृत प्राध्यापकाचं नाव आहे। या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे। प्राथमिक माहितीनुसार मृतक आणि आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता। आरोपींनी गेवराई तांड्याजवळ जेसीबी चालकाकडून 2 खड्डे खोदून घेतले। त्यानंतर दौलताबाद परिसरात तिघांनी पार्टी केली आणि महिलांनाही बोलवण्यात आलं होतं। दरम्यान पैशांच्या वादातून आरोपी आणि राजाराम लोंढे यांच्यात वाद झाला आणि यावेळीच लोंढे यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याचं आरोपींनी कबूल केलेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, छत्रपती संभाजीनगरमधील ही धक्कादायक घटना आहे, नेमका काय आहे घटनाक्रम? छत्रपती संभाजीनगरातील एक प्रसिद्ध रील स्टार आहे। या रील स्टारनं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो केलाय, म्हणजेच हा घातपात शिक्षकाचा केलाय। हे शिक्षक जे होते त्याचं 60 वर्ष वय होतं, मात्र त्यांचा हा मित्र म्हणून 24 वर्षाचा मुलगा जो होता त्यानं त्या शिक्षकांना मैत्रीच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। 50 लाख रुपये रियालिटी शोच्या नावावर त्यांनी घेतलेले होते। मात्र ते जेव्हा शिक्षक मागायला लागले तर त्यानंतर त्याने हा घातपात केल्याचा संशय जो आहे तो समोर आलाय। महत्वाचं म्हणजे या निवृत्त शिक्षकाला जॉगिंगला घेऊन जातोय किंवा सोबत फिरायला घेऊन जातोय असं म्हणत घेऊन गेला आणि नंतर 1 महिना जो कार्यकाळ होता तेव्हापासून हा पैसा मागण्याचा हा संपूर्ण घाट घालण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर गोळी घालण्यात आली आणि ज्या ठिकाणी जेसीबीने खड्डं खाणलेलं आहे त्या ठिकाणी गुप्तधन मिळणार आहे अशी प्रकारची बतावणी केली आणि त्यानंतर शिक्षकाला मारून त्या ठिकाणी पुरलं। माझा हा संपूर्ण प्रकार समोर आलाय आणि तब्बल मृतदेह 8 तासांत सुमारे 30 किलोमीटर देखील त्यांनी सोबत फिरवलेला होता आणि अखेर पोलिसांच्या हाती हा संपूर्ण प्रकार लागल्याच्या नंतर पोलिसांनी आरोपींनाही पकडले आणि आरोपींनी देखील हा गुन्हा कबूल केलाय। मेघना जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। खतरों के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता। त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजा लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला। परंतु क्राईम ब्रांचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।